राजसाहेब उद्धव साहेब यांच्या युती संदर्भात काहीही संभ्रम निर्माण शिल्लक राहिलेला नाही। निवडणुका होतात की नाही होतात हा संभ्रम काल परवापर्यंत होता। तो काल सुप्रीम कोर्टाच्या ताज्या निर्णयानुसार तो काल संपुष्टात आला। त्यामुळे जर कोणाच्या मनामध्ये असं असेल तर मला असं वाटतं की तो संभ्रम देखील संपुष्टात येईल। उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं 5 जुलैला की आम्ही जे आलेलो आहोत ते एकत्र कायम राहण्याकरता आलेलो आहोत। आणि कालच राजसाहेबांनी आपल्या पदाधिकाऱ्यांचा एक मार्गदर्शन मेळावा घेतला। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही 20 वर्षात नंतर जर दोघे भाऊ एकत्र येत आहोत तर तुम्हा कार्यकर्त्यांना एकत्र येण्याची अडचण काय आहे, याचा अर्थ हा संभ्रम संपलेला, युती संदर्भातला संभ्रम संपलेला आहे। महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाईल आपल्याला काय वाटतं युती झाल्यानंतर? जे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान जपतात, जाना जाना म्हणून 106 हुतात्म्याच्या बलिदानातून ही मुंबई मिळाली, त्याच्याबद्दल त्या हुतात्म्याच्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये आदराची भावना आहे, जाना जाना असं वाटतंय की मुंबई महाराष्ट्राचीच राहिली पाहिजे, त्या सगळेजण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पाठीमागे उभे राहतील। सरकारचा आता दुसरा टर्म सुरू आहे, त्या सरकारचा आनंदाचा शिरा जो चालू केला होता दिवाळीच्या तोंडावरती आणि शिवभोजन थाळी सुरू केली होती, ती आता सध्या बंदच्या अवस्थेमध्ये आहे, काय सांगा? असं आहे की सर्वसामान्य माणसाला देण्याकरता या सरकारकडे पैसे नाही, परंतु त्यांच्या मंत्र्यांचा हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करण्याकरता, निवडणूक जिंकण्याकरता हजारो कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून वाटण्याकरता या सरकारकडे आहेत, हे आपण सातत्याने बघतोय। कोणी म्हणतोय की हजारो कोटी रुपये घ्या, हे काय आमच्या बापाचे नाहीत, सरकारच्या बापाचे पैसे। कोण म्हणतोय आम्हाला साखर कारखाना ताब्यात द्या, 500 कोटी रुपये आम्ही तुम्हाला देतो। कोण म्हणतोय की आमची जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या, आम्ही तुम्हाला हजारो कोटी रुपये वाटतोय। आणि म्हणून गोरगरिबाची असलेली त्या ठिकाणी शिवभोजन थाळी जो थकला भागला दमला 10 रुपयात हक्कानं देऊ शकतो, ते 10 रुपये देण्याकरता सरकारकडे पैसे नाही। सणासोमवारी 100 रुपयाचा फक्त तो आनंद शिदा, फार काय नसतो, पण ते 100 रुपये देण्याकरता सुद्धा या सरकारकडे नाही। परंतु लोक विकत घेण्याकरता, लोकांचे पक्ष विकत घेण्याकरता, दुसऱ्या पक्षातले कार्यकर्ते विकत घेण्याकरता यांच्याकडे हजारो कोटी रुपये आहेत। आणि म्हणून हा जो भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचाराला आळा आता जनतेनं घातला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। सरकारमधले जे भरत गोगावले आहेत हे झेंडा फडकवणार का? त्यांना मान मिळणार का पालकमंत्री म्हणून झेंडा फडकवण्याचा? अच्छा, 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाचा पालकमंत्री काय ना म्हणजे झेंडा वंदनाचा मान मिळेल काय? मान या न मान, मैं तेरा मेहमान अशीच परिस्थिती होणार आहे। जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे, मुंबईच्या दिशेने अशी कुठं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चर्चा आहे। जे सत्तेत आहेत त्यांनाच तो निधी जास्तीत जास्त मिळतोय, मात्र जे सत्तेत नाहीये त्यांना तो निधी दिला जात नाही, काय सांगाल या संदर्भात? सर, त्याला जॉईंट प्रश्न हाच मुद्दा महायुतीचे जे घटक पक्ष आहेत, भाजपचे माजी आमदार विनय नातू हा सतत एक व्हिडिओ व्हायरल करतात की ते सरळ पालकमंत्र्यांचा असा आरोप करतात की पालकमंत्री फक्त 2 तालुक्यासाठी हा निधी वापरतात। त्यानंतर पालकमंत्र्यांच्या विचारलं गेलं, पालकमंत्र्यांनी असं वक्तव्य केलं की कोण विनय नातू, त्याच्याकडे कोणतं पद आहे, ते आमदार आहेत की कुठले नेते आहेत, असं त्यांनी विचार केलं। असं आहे की सत्ताधारी पक्षाचे लोक काही विशिष्ट मतदारसंघातच त्या ठिकाणी सरकारी निधी वापरत आहेत, ही वस्तुस्थिती खरीच आहे। आत्ताच माझ्यासमोर जिल्हा परिषदेनं आता प्रशासकीय कारभार आहे, प्रशासकीय अधिकारी हे फक्त आणि फक्त उत्तर रत्नागिरीमध्ये 2च म्हणजे दापोली आणि खेड, चिपळूण आणि संगमेश्वर याच मतदारसंघाला पैसे देत आहेत, याचा अधिकृत पुरावा माझ्यासमोर आहे। मी आत्ताच शिवना कल्पना दिलेली आहे की मी तुमच्या अधिकाऱ्यांच्यावर, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यावर मी त्या ठिकाणी हक्कभंग आणणारच आहे, कारण हा शेवटी माझ्या मतदारसंघातल्या जनतेचा हक्काचा निधी हिरावून घेण्याचं काम केलेलं आहे आणि मला माझ्या कर्तव्यापासून दूर ठेवलेलं आहे, त्यामुळे हा हक्कभंग मी मांडणारच आहे, त्याचं हे उदाहरण आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.